मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा यांच्याशी चर्चा केली। यात महाराष्ट्रात हरित औद्योगिक पट्टा विकसित करण्याबाबत चर्चा झाली। महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात मुंबईचं महापौरपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव। राज्यातल्या 29 महापालिकांसाठी महापौरपदाची सोडत जाहीर। मुंबई महापालिकेच्या आरक्षणावरून ठाकरेंच्या सेनेच्या किशोरी पेडणेकर यांचा आक्षेप। उद्धव ठाकरेंनी युती करून मनसेचा केसाना गळा कापला। शिंदेच्या शिवसेनेच्या संतोष नलावडे यांचा उद्धव ठाकरेंवरती निशाणा। उद्धव ठाकरेंशी युती केल्याने मनसेचं नुकसान, नलावडेंची टीका। कल्याण डोंबिवली महापालिकेत विरोधी पक्षच राहणार नसल्याचं चित्र। सर्वच पक्षांना सत्तेत जायची इच्छा। ठाकरे आणि मनसेचे नगरसेवक महायुती सोबत जाणार असल्याची चर्चा। नॉट रिचेबल असलेल्या सरिता म्हस्के अखेर ठाकरेंच्या संपर्कात। मातोश्रीवर जाऊन घेतली उद्धव ठाकरेंची भेट, तर काल रात्री उशिरा मिलिंद नार्वेकर यांच्याही भेटीला। एमआयएमच्या नवनिर्वाचित नगरसेविका सेहर शेख यांच्या मुंब्रा हिरवा करून टाकू या वक्तव्याविरोधात भाजप आक्रमक। किरीट सोमय्या, निरंजन डावखरे मुंब्र्यात करणार आंदोलन। सोमय्यांनी घेतली पोलिसांची भेट। अमरावतीच्या अचलपूर नगर परिषदेमध्ये भाजप एमआयएमची युती। समिती सभापती पदासाठी भाजप एमआयएमची एकमेकांना साथ। एमआयएम नगरसेवकाला शिक्षण आणि क्रीडा समितीचं सभापतीपद, तर हा मतदारांचा अपमान। संजय शिरसाटांची प्रतिक्रिया। राज्यात 24 लाख लाडक्या बहिणी लाभापासून वंचित। ई-केवायसी प्रक्रियेतल्या विचारलेल्या एका प्रश्नामुळे गोंधळ। कुटुंबात कुणी सरकारी नोकरीत नाही ना, या प्रश्नामुळे अनेक बहिणींचा लाभ रखडला। दाभोसमधून कचरामुक्त मुंबईचा फडणवीसांचा संकल्प। इनोव्हेशन सिटीसाठी टाटा समूहाच्या प्रमुखांशी चर्चा। मुंबईचा पूर्णपणे विकास करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीसाठी सुप्रीम कोर्टाकडून नवी तारीख। शिवसेना आणि चिन्हाची सुनावणी 18 फेब्रुवारीला, तर राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाची सुनावणी 24 फेब्रुवारीला व्हायची शक्यता। 1.5 महिन्यात सोनं तोळ्यामागे 23,000 रुपयांनी महागलं। मुंबईत सोनं 1,61,000 रुपयांवर, तर जीएसटी आणि घडणावळीसह गाठला 1,75,000चा टप्पा। ॲडव्हान्स बुकिंगमध्ये बॉर्डर 2चा दबदबा। 50 कोटींची ओपनिंग निश्चित, तर दर मिनिटाला विकली जात आहेत 41 तिकीटं। 1 लाख ॲडव्हान्स बुकिंग व्हायची शक्यता। काश्मीरमध्ये सैन्याचं वाहन 200 फूट खोल दरीत कोसळून 10 जवानांचा मृत्यू। 11 जण जखमी। जवानांचं एअरलिफ्ट, चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची माहिती। बांगलादेशची टीम भारतात T20 वर्ल्ड कप खेळणार नाही। सुरक्षेच्या कारणास्तव बांगलादेश सरकारचा निर्णय। बांगलादेशऐवजी आता स्कॉटलंडची टीम वर्ल्ड कपमध्ये खेळणार। Thank you.